वर्ष म्हणजे 2025 आणि त्याच्यातील पहिल्या स्पर्धेचा मान या स्पर्धेला गेला. या एसपी ट्रॉफीला पहिला चेंडू रिचच्या साहाय्याने टाकला गेला आणि त्या चेंडूवरती मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. एक धाव धावून कंप्लीट केली जाते आणि धावपलकाचा श्रीगणेश सुद्धा होताना पाहायला मिळतोय. आलेले सर्व आमचे क्रीडा रसिक त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून WTC ला जोडलेले सर्व प्रेक्षक आपलं सुद्धा स्वागत आहे आणि मंचावरती उपस्थित सर्व आमचे मान्यवर त्यांचं सहर्ष स्वागत. सर्व खेळाडू वर्गाचं स्वागत. आमचे ऑफिशियल अंपायर पद्मना प्रभू सर, विवेक प्रभू सर, संतोषजी राऊत सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. WTC ची टीम आपलं स्वागत आहे. आमचे स्कोरर आपलं सुद्धा स्वागत आहे. सागर मोरे आज जोडले गेलात. ओहो, लेग स्ट्रिक वरचा चेंडू पाडल स्वीप, परंतु चेंडूच्या रेषेच्या बाहेर गेले होते आणि त्यामुळे यष्ट्या बाकवल्या गेल्यात. फलंदाज बाद. ऋतिकला मैदान सोडावं लागतंय. गॉन. ऋतिक माघारी परततोय आणि खूप मोठा हादरा मी बडेल मंगलमूर्ती वडाळाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सागर मटकर अजून एक धगधगत ज्वलंत नाव. अष्टपैलू खेळाडू म्हणून सागरची खूप चांगली ओळख. आज सागरला इथे या कारेगावच्या स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावरती आपली करामत करून दाखवायची आहे, परंतु आतापर्यंत अज्जूने केलेली कामगिरी ही सर्वोत्तम राहिली आहे असं मी म्हणेल. या मॅच मध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खूप उशिराने चेंडू रिलीज होतोय. बॅकअप द हँड हा चेंडू येतोय आणि त्यामुळे फलंदाजाला रीड करणं, त्याला दिशा देणं तितकं सोपं राहत नाहीये. सिंगल धाव. एका धाब्याने धावपलक पुढे जाऊन पोहोचतंय 2 वरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आज तितक्या मोठ्या धावपलकाला आपण बघत नाही आहोत. जे कालच्या पहिल्या मॅच मध्ये 56-57 धावपलक बघितलं होतं. मागील काय मध्येच काही 2 ते 3 मॅच 48-47 अशा धावांच्या झाल्या, परंतु आज 30. बेचंद भगत यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. SP ट्रॉफीच्या वतीने, SP ग्रुपच्या वतीने आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती आसनस्थ व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. चौकार आलाय आणि आता आशिषने धाबांचा सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. अच्युतच्या अगेन्स्ट केलेला अटॅक आणि इथून अशाच काहीशा फटक्याला प्रदर्शित करत असताना धावपलकाला मोठी उंची देण्याचा प्रयत्न करतील. तुर्तास एकच धाव येते, सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आणि 7 वरती धावपलक जाऊन पोहोचले. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू या षटकातील बाकी आहे. 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये 40च्या आत 50च्या वर. काल सुद्धा ही चर्चा झाली होती, जर का या गॅपमध्ये तुम्ही धावा ठेवल्या तर 50-50 चान्स, परंतु जर 40च्या उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, जास्तच बाहेर मागे हाताळला होता चेंडू आणि त्यामुळे त्याचा टर्न मोठा झाल्या कारणानं यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. वाईटची सांगता होतीये. 40च्या आतमध्ये थांबवलात तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला एक अशी ऊर्जा मिळते जी चेसिंगसाठी ती ऊर्जा कामाला येते, परंतु जर का 50च्या वर नेलात तर मात्र चेसिंग डिफिकल्ट होते. हे आतापर्यंत आपण पाहिलं. डाऊन दी ग्राउंड शानदार स्ट्रोक सागर मटकरच्या बॅट मधून येतोय. धमाकेदार, तडफदार अफुल्लातून SP चौकार. चांगल्या रीतीनं डाऊन दी ग्राउंड मारलेला हा फटका आणि नो बॉल. हो नो बॉल होता, म्हणजे 5 पायाचा नो इथे दिला गेलाय आणि त्यामुळे अज्जूसाठी अडचणी वाढल्यात. जिथे एक संत आणि शांत चित्ताचं वातावरण सकाळपासून बघत होतो त्याचा कुठेतरी आता उद्रेक होताना दिसतोय आणि ओहो इथे रनआउटची संधी आणि सागर मटकर शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. दुसऱ्या विकेटचं पतन. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 वरती 1 गडी बाद, 2 गडी बाद. ते मंगलमूर्ती वडाळा.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू तिथे अडवला गेला, तोपर्यंत एकदा येताना बघायला मिळते. बघा दोन महत्वाच्या विकेट ऋतिक आणि सागरचं बाद होणं थोडीशी निराशाजनक बाब आहे. परंतु जर का धावपलकाचा विचार करायचा झाला तर चांगल्या स्थितीमध्ये मंगलमूर्ती वडाळा स्वतःला घेऊन गेलाय. 15 वरती धावपलक आहे. महेशजी शिंदे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा येथे सन्मान केला जाणार आहे. ऑन ड्राईव्हचा ओहो क्या जबरदस्त लेग फ्लिक आणि चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार, 4 धाबा. अंडरआर्म क्रिकेटची खासियत आहे, नजर जमून बसले ते सर्व खेळाडू. खूप बारकाईनं चेंडूवरती नजर ठेवून असतात. चेंडू कोणत्याही प्रकारे टाका, कुठेही टाका, कितीही टर्न करा, आम्हाला त्याच्यावरती चौकार कसा मारायचा आहे, सिंगल कशी घ्यायची आहे, याच्यासाठी हे सातत्यानं प्रयत्नशील राहणारे खेळाडू एका त्या 11 ते 14 यार्डच्या खेळपट्टीमध्ये. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. हा आशिषचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, डाऊन द ग्राउंड, सरळ बॅटेड फटका, चौकारासाठी जातोय. 4 धाबा. आशिष किणी शांत चित्ताचा, म्हणजे चेहऱ्यावर त्याच्या बघायला कोणत्या प्रकारे जास्त एक्सप्रेशन नसतात, हावभाव नसतात, स्माइली फेस, आणि त्यानंतर जी काय बॅटिंग करतो त्याच्यामध्ये ते अग्रेशन त्याच्या फटक्यांमध्ये दिसून येतं आणि ते ॲक्युरसी सुद्धा. अमित वरती हल्ला केलाय, लगातार 2 चौकार आलेले आहेत आणि आता हे धावपलक बूम होताना दिसतंय. दुसऱ्या षटकामध्ये वेग धरलाय. कालचा किस्सा जरूर मी तुम्हाला सर्वांना सांगेल त्या अगोदर. ओहो लगातार तिसरा सिक्सर. सुप्रीमोच्या बॉलला यावेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि लगातार 3 चौकार. हे 3 चौकार खूप मोठी दिशा देत आहेत या मॅचला. या बॉलला जर चौकार आला तर संदेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 27 वरती धावपलक आहे. लगातार 3 चौकार. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आशिषची ही बॅटिंग मंगलमूर्ती वडाळ्यासाठी खूप मोठी. मदतगार बाब किंवा चांगल्या स्थितीमध्ये नेणारी ही बाब आणि ते करत असताना आशिष एन्जॉय करतोय आपल्या बॅटिंगला. परंतु अमित वरती दडपण आहे. अमित कशा प्रकारे कमबॅक करेल याची सर्वांना उत्कंठा आहे. आता लेग स्टंपच्या बाहेर, जास्तच बाहेर, आणि पंच इथे नो बॉल सुद्धा घोषित करतायत. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा धावा एक्स्ट्रा ताप देतात आणि तो आलेला ताप, त्या तापासाठी ना सरडान ना कोणती अजून गोली चालत. तिथे तुम्हाला एक्स्ट्रावरचा कंट्रोल, धावांवरचा कंट्रोल, आणि जर बॅटिंग करत असाल तर मात्र बॅटच्या सहाय्यानं धावा, त्याच त्याच्यासाठी सोल्युशन असतात. 28 वरती धावपलक आहे. आशिष कट केलंय चेंडूला, चेंडू मागे निघून चाललाय. 1च धाव येते आणि जे बक्षीस होतं त्याच्यासाठी पात्र ठरलेला नाहीये आशिष. 1च धाव आली. कालपासून आतापर्यंत असा एकच खेळाडू होता तो बक्षीसाठी पात्र ठरला. नाव होतं त्याचं गौतम. आणि ओमकारने 1000. एक्झॅक्टली, ओमकारने विकेट हॅट्रिकचे 1000 जिंकले होते. कालच्या दिवसातील ओमकार म्हणजे खरोखरच ते रूप गणेशाचंच मानावं लागेल. स्पर्धेची सुरुवात गणरायाच्या पूजनाने झाली होती. चला सन्मान केला जातोय. सन्माननीय महेशजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, लीजन क्रिकेटर, आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय SP ग्रुपच्या वतीनं. महेशजी शिंदे साहेब, आपल्या माहितीसाठी काल महेश शिंदे नावाच्या खेळाडूने इथे धुमाकूळ गाजवला आणि त्यांचा संघ फायनलमध्ये एंटर झालाय आणि आज एक लीजंड प्लेअर महेश शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती होतोय. तो एक किस्सा, मी जरूर त्या किस्साकडे जाईल. त्या अगोदर हे 2 षटकं 30 धाबांची राहिली. अजूनही 2 षटकं यांना शिल्लक आहेत. काय या 2 षटकांमध्ये 20, 25, 30 अशा धावा पुन्हा एकदा दिसतील का? आशिष मैदानात आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. जर आशिष मैदानात आहे, आज पदी यांचा बर्थडे, आणि आज काय इथून वडाळा संघ क्वालिफाय होऊन किंवा पुढच्या फेरीत प्रवेश मिळवून किंवा फायनलमध्ये एंटर करून पदीला एक अनोखी वेगळी भेट देईल का? संजू आलाय.
हॅलो, V1 कांजूर आणि ड्रीम युवा कल्याण, आपण आला असाल तर आपले टी शर्ट घेऊन जा. V1 वाल्यांनी घेतले, ड्रीम युवा कल्याण आलेत, चला. डाऊन द ग्राउंड खेळला गेला हा फटका आणि हा मंदारचा धुवाधार फटका आहे. चौकार आला, 4 धावा आल्यात आणि 4 धावांनी धावफलक वेगाने वाढतंय आणि थांबायला तयार नाही आहेत मंगलमूर्ती वडाळा. आता लेग स्टंपच्या बाहेर आपोआप दडपण बनत चाललंय. दडपण बनत जात असताना आता जो प्रेशर आहे ते गोलंदाजावरती मोठ्या प्रमाणात दिसून येतोय, परंतु संजयला इथून कमबॅक केल्या बगैर पर्याय नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाही आणि कमबॅक झालाय. चेंडू मागे ठेवला आणि त्याला मात्र लॉफ्ट काढण्याच्या नादामध्ये, म्हणजे म्हणतात ना बॅट थोडीशी लवकर आली आणि चेंडूचा स्पर्श झाल्या कारणाने बॉर्डरलाईनच्या बाहेर चेंडू निघून गेला. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. मंदारला मैदान सोडावं लागतंय. V1 कांजूर आणि ड्रीम युवा कल्याण. सागर निवाते नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. वडाळा एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख. रफ्तारीवरती स्वार होऊन गोलंदाजी करणं ही त्याची खासियत. आज बॅटिंग काढायची संधी, बघूयात बॅटिंग मध्ये काय कमाल करतोय. आणि बॅटिंग सुद्धा खूप चांगली करतो, नाही असं नाही आहे. खूप मोठमोठ्या संघांमधून या अंडरआर्म क्रिकेटचा व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना त्याने आपल्या नावाची कमी वयामध्ये खूप मोठी छाप सोडली आहे. आज या खारेगाव पाखाडीच्या मैदानावरती, या खारेगाव पाखाडी येथे येत असताना तो त्याचा खेळ कसा दाखवतो यावरती सर्वांच्या नजरा आहेत. तुर्तास संजयने केलेला पलटवार, संजयने केलेला कमबॅक हा लवर बॉईज चेंबूरसाठी मदतगार आहे, मदतगार ठरलाय. बाहेर जो बॉल गेलाय तो पाठवायचा आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आशिषने केला, तोपर्यंत एकदा वाली जखडून ठेवले. दुसऱ्या षटकाला पूर्णपणे बॅक करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय असं मी म्हणेल, कारण मागील 4 चेंडूवरती कोणताही मोठा फटका आला नाही. 2 षटकं संपलेली आहेत. एक बॉल बाकी आहे. धावफलकावरती धाबा 37. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि फलंदाज सागर निवाते. संजयचे हे षटक संमिश्र आणि यशस्वी षटक मी म्हणेल. एक चौकार वगळता कोणताही मोठा प्रहार नाही. हॅनॉय त्या ठिकाणी, ते खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव. षटक संपले तिसरं. 38 वरती धावफलक. 3 गाड्यांच्या मोबदल्यात मंगलमूर्ती वडाळा. कालचा दिवस मी म्हटलं होतं एक किस्सा सांगेल, तो किस्सा असा होता. काल ज्यावेळेला दिवा आणि डोंबिवली मॅच चालू होती त्यावेळेला किरण शिंदेच्या अगेन्स्ट विशालने बॅटिंग करत असताना 6 चेंडू 22 धावा लगावल्या. जास्त वेळ लांब गेले नाहीत. त्याच मॅच मध्ये किरण शिंदेच्या भावाने महेश शिंदेने 22 धावा विशालच्या अगेन्स्ट लगावल्या आणि त्याच मॅच मध्ये तो पलटवार केला आणि डोंबिवलीने सामना जिंकवला होता. महेश शिंदे त्याच्या भावाने खूप चांगला. ओहो, इथे पहिला चेंडू प्लेड ऑन. फलंदाज बाद. सागर निवातेला मैदान सोडावं लागतंय. जतीन नाही, मनोज आहे गोलंदाजी मार्कवरती. त्याने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि नवीन फलंदाज प्रज्ञेश शिंदे. बर्थडे बॉय मैदानाच्या आतमध्ये. विश यू हॅपी बर्थडे. आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमच्या वतीनं पदी आपणास 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि काल ती मॅच जी होती ती सर्वांना बघण्यासारखी झाली होती. एक ओहो, बॅक टू बॅक दुसरा. 2 पायांच्या मधून डावी यष्टी वाकवली गेली. फलंदाज बाद.
कालचा दिवस. 4 बॉल बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. लगातार 2 विकेट आलेत. ऑन हॅट्रिक मनोज. ड्रीम युवा कल्याण संघाचे कर्णधार या ठिकाणी या. ड्रीम युवा संघाचं नाव बदलण्यात आलंय. R1 कल्याण करण्यात आलंय. त्याची सगळ्यांनी नोंद घ्या. 38 धावा धावपलक्यावरती आहेत. 38 आहेत. 4 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट आल्यात. ऑन हॅट्रिक मनोज. तिसरी अशी वेळ आहे कोणता तरी गोलंदाज ऑन हॅट्रिक आलाय आणि आता बघूयात का हॅट्रिक येते का. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जतीन चेंडूवरती वेगाने आले तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली आहे. हॅट्रिक इथे नाही झाली. एक मात्र हॅट्रिक या स्पर्धेमधील ओमकार पाटणेने पटकावली आहे. यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्पॅकॅट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकी धावचीची संधी. बाद कोण होणार. ओहो आशिष. बाद झालेत फलंदाज रोहितला मैदान सोडावं लागतंय आणि आशिष स्ट्राईक एंडवरती बघायला मिळतोय. नवीन फलंदाज साहिल मैदानात गेलाय. बघा मुंबई क्रिकेटची खासियत आउट कोणी असू दे पण क्षेत्ररक्षण करणारा संघ जो असेल धावचीत असताना निर्देशन नेहमी त्याच खेळाडूवरती जातो ज्या खेळाडूवरती तो संघ जास्त निर्भर असतो. बघ काही असो. आता ही वेगळी खासियत आहे आणि असं नाही फक्त एकच संघ. बहुतांश संघ अशा प्रकारचे निर्देशन देताना दिसतात या प्रगत लाईव्हच्या दुनियेमध्ये. प्रगत अंडरआर्म क्रिकेटच्या दुनियेत. चांगली फिल्डिंग चांगली फेकी झाली. धावचीची संधी. 1-2 दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद आणि अशा प्रकारे चौथं षटक नाही. 1 बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी. कोड फलंदाजीसाठी येईल. आशिषला तर नॉन स्ट्रायकिंगला थांबावं लागेल. नव्याने आलेला फलंदाज त्याला बॅटिंगवरती यायचंय. आशिष किनी आउट आहे. येस आशिषला मैदान सोडावा लागेल. फलंदाज रोहन. एक्केचाळीस वरती धावफलक येऊन थांबले. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा होत्या आणि त्यानंतर तिसरं षटक चौथं षटक तितक्या धावा आलेल्या नाहीयेत. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला एक चौकार आला होता आणि तिथून मात्र पूर्णपणे कोरडा दुष्काळ पडल्यासारखा धावांचा दुष्काळ इथे दिसलाय. शेवटचा अंतिम चेंडू आतून बाहेर. खूप चांगला लेग कटर. खडे खेळण्याचा प्रयत्न आणि अशा वेळेला येतोय डॉट. 42चं लक्ष ठेवलं गेलं लवर बॉय चेंबूर या संघासमोर. मग 43चं आहे का माफ करा 43चं लक्ष आहे. आणि आपण इकडे सन्मान करत आहोत वर्षभरच्या खेळाडूने खूप चांगला परफॉर्मन्स केला असं आपण सर्वांच्या इकडे सन्मान करतो. सो पहिलं प्लेअर बॉलर ऑफ द इयर बॉलरकडे आपण वळूयात ज्याने खूप चांगली बॉलिंग केली आणि भल्याना थकवलं. बॉलर ऑफ द इयरचा SP चषकाचा मानकरी ठरतोय करण सोडा. करण सोडासाठी एकदा टाळ्या वाजवायच्यात. अगदी महाराष्ट्राची शान फेटा घालून करण सोडाचा तिकडे सन्मान. शाही अंदाजामध्ये हा गौरव केला जाणार आहे सागर. कारण गौरव यासाठी वर्षभर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल SP ग्रुप आयोजित SP चषक आशिषभाई तिवारी चषकामध्ये प्लेअर ऑफ दी बॉलर ऑफ दी इयर चा किताब करण सोडा या खेळाडूला जातोय. खूप खूप अभिनंदन करण. समस्त SP ग्रुपच्या वतीनं आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या वतीनं समस्त अंडरआर्म क्रिकेट विश्वाच्या वतीनं आपण केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल. ऑल ओव्हर मुंबईत त्यानंतर कोकणात जाऊन देखील मालवण राजापूर सर्व परिसरात खूप चांगली बॉलिंग केली. करण कसं वाटतं ॲज अ बॉल ऑफ द इयरचा पुरस्कार भेटला आणि ऑल ओव्हर अंडरआर्म क्रिकेटने तुला एवढ्या मोठ्या स्तरावर नेऊन ठेवलं त्याबद्दल चांगलं वाटतंय. म्हणजे एका वाक्यात उत्तर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा करणसाठी. बट बोलायला पण शिकलं पाहिजे. सो त्यानंतर प्लेअर ऑफ द इयर पण बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग ऑल ओव्हर ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स केला. ऑल ओव्हर मुंबईतून PL लोखंडे मार्गचा खेळाडू
सुभाषनगरच्या क्रीडा स्पर्धेत नावारूपाला आला आणि प्लेअर ऑफ द इयर यावर्षी SP ग्रुपचा प्लेअर ऑफ द इयर शुभम लोखंडे, मॅन इन फॉर्म, एक युवा खेळाडू मागील 2-3 वर्ष ज्यांनी अंडरआर्म क्रिकेट गाजवलं आणि भल्या भल्यानं दखल घ्यायला लावलं की शुभम लोखंडे कोण आहे आणि सर्वांनी सर्च केलं, त्याला लाईक केलं, फॉलो केलं. ऑल ओव्हर मुंबईने त्याचा चाहता वर्ग एक वेगळा आहे. शुभमची एक वेगळी स्टाईल आहे, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि विशेष करून एक गडसी खेळाडू आहे, मॅच सोडत नाही. अगदी माझ्या तोंडातील शब्द सागर बोललास, गटसी प्लेअर आणि कमांडेबल जॉब इथे केला शुभमने. शुभम 2 शब्द ऐकेल. आज मागे 4-5 वर्ष मागे वळून बघताना कसं वाटतं? एक छोटी सुरुवात होती आणि आज अंडरआर्म क्रिकेटने एक मोठी दखल घेतली, त्याबद्दल सुरुवात तर आपली झाली होती कशी, आता चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय, चांगली टीम बनवली आहे, चांगलं खेळतोय, जरा चांगलं आहे. चांगलं त्यांनी 4 वेळा म्हटलंय आणि तुझं पण असंच खूप चांगलं व्हावं. खूप साऱ्या शुभेच्छा शुभम, खूप चांगला खेळ केला, अभिनंदन. खूप खूप अभिनंदन शुभम लोखंडे, खूप खूप अभिनंदन करण सोडा. हे जी जोडी आहे, ही पेअर आहे. मला अजूनही आठवते ती SSS चॅम्पियनशिप या वर्षीच्या अगोदरची पावसाळी स्पर्धा आणि तिथेच केलेला तो त्याने तो कमबॅक आणि त्या दोन्ही खेळाडूंनी मिळून मिळवलेलं ते घवघवीत यश आणि त्यानंतर या अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामध्ये केलेली स्वतःची ती खरी निर्माण केली ती खरी ओळख आणि त्याद्वारे आपल्या संघाला एका चांगल्या लेवलपर्यंत नेऊन ठेवलंय आणि त्यामुळे त्यांना या वैयक्तिक बक्षिसानं गौरव केलाय. जो वैयक्तिक पारितोषिक किंवा वैयक्तिक पुरस्कार जो दिला गेलाय तो SP ग्रुप SP ट्रॉफीच्या वतीनं या वर्षामध्ये मागील वर्षामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चर्चा त्याची सुद्धा होणार आहे. त्यांचा संघ क्वालिफाय झाल्याच क्वार्टर फायनलसाठी. या मॅचमध्ये आपण वळूयात ज्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये 43 धावांचं लक्ष आहे. हॅनाय कुमार स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडला संजू आहे. बघा हे बॅटल वाटते तितकं सोपं राहणार नाहीये. 40च्या पलीकडे या धावा बघायला मिळाल्या. 4 षटकांमध्ये 10-11च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आस्किंग रन रेट जो आहे तो 10-11चा आहे, म्हणजे 1 ते 2 बाउंड्रीज तुम्हाला प्रत्येक षटकाकडे माराव्या लागणार आहेत. आणि असं मारत असताना म्हणजे असं करत असताना काय या धावांचा पाठलाग होईल की नाही हे सुद्धा आपल्याला दिसणार आहे, कळणार आहे, पाहायला मिळणार आहे. तरी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. SP ट्रॉफी SP चषक 2025. ओहो वेगवान चेंडू वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा विथ द स्पिन. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. खूप चांगलं वातावरण, थोडस सनी वातावरण आहे. पुन्हा एकदा हा कट होणारा चेंडू. हॅनाय कुमार 2 चेंडूवरती बीट झालाय आणि हा बीट होत असताना धावा मात्र आलेला नाही आहेत, खातं ओपन करू दिलेलं नाहीये. पहिलं षटक आहे. आशिषने खूप चांगला कंट्रोल दाखवला, चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे फाईन लीग मध्ये, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धावपलकावरती जमा होतीये. धावपलकाचा श्रीगणेशा झालाय. संजू स्ट्राईक एंडवरती येतोय. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं असतं. तुम्ही क्रिकेटचा कोणताही फॉर्मॅट खेळा, त्या फॉर्मॅटमध्ये जर का तुम्ही कोणत्याही धावांचा पाठलाग करत असताना किंवा कोणत्याही धावपलकात जवळ सेट करत असताना तुम्हाला जो बेस आहे, बेसिक क्रिकेट आहे, त्याला खूप पाळावं लागतं. तुम्हाला प्रत्येक धावेला महत्त्व द्यावं लागतं. स्ट्राईक रोटेशनवरती भर द्यावा लागतो, जेणेकरून तुम्हाला गोलंदाजावरती क्षेत्ररक्षणावरती तो दबाव टाकता येईल. 3 डॉट आतापर्यंत आलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 2 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. लास्ट बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट. हा मनासारखा फटका आहे हॅनायचा, परंतु फिल्डिंग चांगली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावपलकावरती बिनबाद लवर बॉय चेंबूर या संघाच्या. खूप सारे निर्देशन. मॅच होणार, मॅच बनवू शकते, कॅल्क्युलेशन झालेलं आहे, एक्झिक्युशन करायचं आहे आणि त्यामध्ये आशिष किणीचं षटक मात्र या ठिकाणी संपन्न झालंय. 3 षटक आणि 40 धावांची गरज.
आरवन कल्याण आपण कुठे आहेत? आरवन कल्याण, आरवन कल्याण टॉसला या. कृष्णा, आरवन कल्याण कॅप्टन टॉसला या. मॅच थांबणार नाही. प्लेयर नसतील आले तर पेनल्टी भेटेल. आरवन कल्याण लवकरात लवकर टॉसला या. शेवटचा कॉल. आरवन कल्याण. काय मस्त जबरदस्त फटका इथे लगावला होता, परंतु फिल्डिंग तितकी चांगली झाली आशिषची. आशिष ट्रिपल फेममध्ये आलाय ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर. आणि आता त्या फेमला आपल्याकडे झुकवण्यासाठी हॅनॉय कुमारला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, संजयला काहीतरी वेगळं करावं लागेल, जेणेकरून ही मॅच आणि या मॅचचा पूर्णपणे फेस म्हणून स्वतःला बोललं जाईल. एका दाबाने स्ट्राईक रोटेट केली आहे. सुरुवातीचे 2 चेंडू तो संयम दिसलाय, तो कंट्रोल दिसलाय, परंतु अशा प्रकारचे कंट्रोलने चालणार नाहीये. तुम्हाला जर का धावा मॅच जिंकायची असेल तर मात्र ते चौकार दाखवावे लागतील. 1-1, 2-2 चेंडू नंतर तुम्हाला मोठे प्रहार दाखवावे लागणार आहेत. परंतु मंदार त्याच पावलावरती पाऊल ठेवतोय ज्या प्रकारची आशिषने गोलंदाजी केली होती. कोणत्याही प्रकारे हात खोलू देत नाहीये. क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी. ओ हो, वेगवान चेंडू मागे निघून गेला. वाईड +1. आता काहीसा एक सुटकेचा निश्वास टाकलेला असणार आहे. मागे चेंडू निघून गेला आणि खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं क्षेत्ररक्षकाने. गरजेचं आहे अशा प्रकारचं बॅकअप ज्या ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला गोलंदाजाचा खांदा थोडासा उंच होतो, कॉन्फिडन्स वाढत असतो. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. आरवन कल्याण आणि त्यांच्या विपक्षामध्ये V1 कांजूर हा संघ खेळताना दिसतोय. टॉस जिंकला V1 कांजूर संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरवन कल्याणला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. हॅनॉयने या चेंडूला खेळण्याचा काहीसा अट्टहास केला आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाडी करण्याच्या प्रयत्नामध्ये सिंगल मिळाली आहे. 4 चेंडू 9 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक. या 2 चेंडूवरती एकाच मोठा फटका नितांत गरजेचा आहे. टॅप केलंय चेंडूला. प्रज्ञेश शिंदे त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवतील तोपर्यंत एकच धाव येते. 10. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. मंग्या, मंग्या ऑन साइडला खेळलाय आणि हॅनॉयने अखेरकार जाता जाता तो मोठा फटका लगावलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. 14 धावा. 29 धावांची गरज आहे आणि आगमन होतंय एक अशा खेळाडूचं, अशा एका कलाकाराचं ज्या कलाकाराने नाचगं घुमा DY परेश मोकाशी यांचा तो मराठी सिनेमा सावळ्याची जणू सावली, उदे गांबे उदे, पुन्हा कर्तव्य आहे, आदिशक्ती, 7व्या मुलीची 7वी मुलगी, अशा अनेक सिरियल्स आणि मूवीमध्ये काम करणार. त्याचबरोबरीनं ॲडव्हर्टाईजमध्ये ब्रिटिश एअरवेज, अडानी ग्रीन पॉवर, लेन्सकार्ट आणि महाराष्ट्राचा ड्रामेबाजचा प्रोमो त्याच्यामध्ये काम करणारा तनिष मयूर हडवळे याचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्या आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तनुजचं स्वागत करूयात. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. बघा या सर्व टीव्ही सिरियल आणि सिनेमाजमध्ये काम करणारे तनुष मयूर हडवळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मला वाटते त्याचे वडील त्यांना घेऊन आलेले आहेत. थँक्यू सो मच तनिष, आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल. 2 षटकं झालीत. 14 धावा धावपलकावरती आहेत. आता 12-29 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. 43 लक्ष आहे आणि असं असताना संजू समोर सागर निवाते ची मोठी टास्क आहे. या षटकामध्ये 3 ते 4 बाउंड्रीज माराव्याच लागणार आहेत जर का मॅच मध्ये परत यायचं असेल. 12-29 ची इक्वेशन. ओहो, पहिलाच रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि या रिव्हर्स मध्ये तितका काही दमखम नव्हता. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या षटकाची. बॅटची एज घेऊन वेगाने चेंडू मागे निघून गेलाय. सागर मटकरच्या जवळून सीमारेखा पार. चौकार. 1 2 3 4 चौकारांची चर्चा. 2 मध्ये 1 आलाय. 4 मध्ये अजून किती येतील बघूयात.
आस्किंग रन रेटच्या जवळपास राहिल्यानंतर त्या मॅचला जिंकण्याचं सामर्थ्य येतं. म्हणतात ना, एका नदीमध्ये बुडत असताना त्या बुडणाऱ्या व्यक्तीला वाटत असतं की मला किनारा मिळावा, परंतु किनाऱ्याजवळ कोण जातो? ज्याला पोहता येतं. इथून संजू आणि हॅनॉय यांना पोहता आलं पाहिजे, तरच तो या मॅचचा किनारा दिसेल. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. 19 धावा धावपलकावरती. 19. सागर समोर. हॅनॉय. ओ हो, यावेळेला रिव्हर्स 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 आणि चेंडू कुठे गेलाय? पावडर नाही, रसी आहे. डोंट वरी, जे काय असेल आमचे पंच बघून देतील. निर्णय ॲक्युरेट तुमच्यापर्यंत येईल. फलंदाज बाद. हॅनॉय कुमारला मैदान सोडावं लागेल आणि आता अडचणी वाढत चालल्यात. बघा, सर्व संघांना पुन्हा एकदा सूचित करण्यात येते, बाउंड्री लाईनवरती जी काही पावडर आहे, जो काय व्हाईट चुना आहे, ती बाउंड्री लाईन नाही आहे. त्याच्यामध्ये असणारी जी ग्रीन दोरी आहे, रशी आहे, त्याला ज्या वेळेला चेंडू लागेल, त्याचा संपर्क ज्या वेळेला येईल त्यावेळेला तो चौकार मानला जाईल. किंवा जो काही गडीबाद किंवा अजून काही तुम्हाला चेक करायचं असेल तर त्या ग्रीन लाईनवरती ते निर्भर असणार आहे. आणि ग्रीन लाईन ही तुमची मर्यादा रेषा असणार आहे. फलंदाज अज्जू आलाय. धापलकरती धावा 19 म्हणजे येणारे 8 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 24 धावांची गरज आहे. 8 मध्ये 24 म्हणजे 8 मध्ये 6 चौकार मारायचे आहेत. सागर निवाते येवळा चेंडू पुन्हा एकदा वेगाने मागे निघून चाललाय. कळायला मार्ग नाही क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं आहे. चौकार आलाय आणि आता 7 मध्ये 20. इथून एक चौकार आला तर 6-20 ची मॅच 6-16 ची मॅच बघायला मिळू शकते आणि ती शक्यता थोडीशी वाढेल. परंतु सागर निवाते काय हा चौकार येऊ देईल का? हा चेंडू निर्णायक आहे. हा शेवटचा अटेम्प्ट कशाचा आहे? मॅच सुद्धा चांगली रंगली आहे. आरवन कल्याण हा संघ क्षेत्ररक्षण करताना दिसेल. ओहो, यावेळेला जड मध्ये टो क्रशर यॉर्कर यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद आणि आता 6-20. रवी पवार आपला संघ घेऊन या ठिकाणी या. रवी, कल्याणचा संघ पूर्ण बाहेर उभा आहे, अजून फोटोशूट नाही झालंय, लवकर या. रवी पवार, आरवन कल्याण. फायनल कॉल. प्लेयर नसतील आले तरी मैदानात या, जितके असतील त्यांनी. मॅच थांबवणार नाही, अजून तुमचा फोटोशूट बाकी आहे. रवी मित्रा, तू एक चांगला स्पोर्ट्समन आहे, ये लवकर. मनोज आलाय नवीन फलंदाज. 6-20. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. नितीन नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि 6-20 6-26 चा विक्रम आपण ऐकलाय. 6-24 धावा झालेला ऐकलाय. आता इथे 6-20 ची गरज आहे. म्हणजे जर का या मैदानाचा विचार करायला गेला तर त्या बाउंड्रीज येणं शक्य आहे, तितका मोठा वाव पण आहे. म्हणतात ना, एखाद्या वेळेला तुम्हाला चॅलेंजेस मोठे वाटायला लागले आणि ऑपॉर्च्युनिटी कमी दिसायला लागली तर ती मॅच जिंकणं इझी राहत नाही. परंतु ऑपॉर्च्युनिटी जास्त दिसले आणि चॅलेंजेस कमी दिसले तर कदाचित त्या मॅचला तुम्हाला ग्रॅप करता येऊ शकतं, जिंकता येऊ शकतं. इथे चॅलेंजेस मोठे की ऑपॉर्च्युनिटी मोठी? बघूयात. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वेगवान चेंडू. पंच वळतात आणि सांगतात येस इट्स वाईड. WD हा DT वाला फरक जो आहे तो खूप मोठा आहे. वाईड आला. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होती आणि आता 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. क्षमतावान खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे. संजू मध्ये क्षमता आहे, कारण संजू ॲज अ ओपनर म्हणून त्याचसाठी मैदानात उतरला. आतापर्यंत तरी तितकी चांगली चढूक दाखवली नाही, परंतु इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ला करून एक चौकार प्रदर्शित करावा लागणार आहे. वेगवान चेंडू आणि नो बॉल सुद्धा आहे, कारण डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर येतोय आणि वेस्टच्या वरून सुद्धा आहे. याला अंडरआर्मचा बीमर आपण म्हणू शकतो. एक्स्ट्रा चरपणी धाव येते. 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या आल्यात आणि आता इक्वेशन येऊन थांबली 6-18 वरती. संजू स्ट्राईक एंड वरती आहे. दडपण समज
लवर बॉयज चेंबूर संघावरती आहे आणि या दडपणाला भेदण्याचं कार्य संजूला करावं लागणार आहे. कोणता गोलंदाजी मार्क वरती येईल? मला वाटते या 2 रॉंग अटेम्प्ट नंतर आता सागर मटकर स्वतः गोलंदाजी मार्क वरती येत आहेत आणि बॉलर चेंज केल्या कारणानं असं काहीच म्हणतात ना, एक असा इनडायरेक्ट का होईना कॉन्फिडन्स वाढत असतं फलंदाजाचा. आता इथे 6-18च्या इक्वेशन मध्ये सागर मटकर समोर संजू आहे. कशी सुरुवात करतो या षटकाची बघूयात. सागर मटकरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले ते आणि दिशा देण्याच्या नादामध्ये चेंडूला डायरेक्टली पाठवलंय मंडलांच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. फलंदाज बाद. आता 5-18. फलंदाज हॅलो रवी पवार, आपला संपूर्ण संघ घेऊन या. शेवटचा कॉल तुम्हाला. रवी पवार, आर1 कल्याण, आपण अजूनही आले नाहीयेत. रवी तू एकटा येऊन गेला मित्रा, बाकी कोणच इथं नाहीयेत. लवकर या, शेवटचा कॉल तुमच्यासाठी. या ना लवकर. अरे एमू तिथे थांबण्यापेक्षा इथे या. या लवकर, चला. बाहेर टाइमपास कशाला करता, इथे या ना. 5-18 या इक्वेशन मध्ये मॅच आली आहे आणि राजू मैदानाच्या आतमध्ये आलाय. राजूला बाजू घेऊन खेळावं लागणार आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हा वाईड आहे. आता जी 5 चौकारांची आपण चर्चा करत होतो, कदाचित आता 4 चौकार सुद्धा चालतील. असं झालंय म्हणजे एका चौकाराचं दडपण कमी झालंय आणि तो एक बॉलचा जो गॅप होता तो कायम आहे. म्हणजे 5-17 या ठिकाणी रहीम भाई पण आलेले आहेत. रहीम भाई मोस्ट वेलकम, आपका हार्दिक स्वागत. आओ टीम के साथ एक फोटो लेते. आओ रहीम भाई, आप भी आओ बीच में. आओ सेंटर में आओ. ओ 2 पायांच्या मधून हुलकी दिली आहे चेंडूने. डुलकी आले क्षेत्ररक्षकाला आणि चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. चौकार, 4 धावा. आता 4 मध्ये 13 मेरा के चक्कर में यह मैच आगे बढ़ता हुआ. म्हणजे म्हणतात नाही, जशी मॅच पुढे जातीये लवर बॉयज चेंबूर संघाला थोड्या अशा पल्लवित व्हायला लागल्यात आणि दुसऱ्या बाजूने ही मॅच सहज आणि सोप्या रीतीने जिंकायची होती मंगलमूर्ती वडाळाला, परंतु त्या सहजतेला ते आतापर्यंत बघू शकलेले नाहीयेत. कारण अनेक अप्स अँड डाऊन. आतापर्यंत जे 2 चेंडू झाले त्या 2 चेंडूमध्ये धावा तब्बल 7 आलेले आहेत आणि त्या 7 धावा आल्या कारणानं जर हाच आस्किंग रन रेट पुढे म्हणजे याच जर का रेशोने या करंट रन रेटने पुढे गेले, या षटकाचा जर विचार करायचा झाला तर मॅच फिनिश होऊ शकते. ओहो, राजू घेतोय संघाची बाजू आणि चेंडूला पाठवतोय सीमारेखा पार. चौकार, व्हॉट अ शॉट. मगाशीच म्हटलं होतं बुडणाऱ्याला किनाऱ्याची गरज असते, परंतु तोच किनाऱ्यापर्यंत जातो ज्याला पोहता येतं. इथं पोहता आलंय राजूला असं मी म्हणेल काही प्रमाणात. आता चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3, धावांची गरज आहे 9. थोडा भाऊ खाऊन जावं लागणार आहे. 3 मध्ये 9 कोण खाणार भाऊ बघूयात. राजू की सागर मटकर. सागर मटकरकडे प्रचंड क्षमता आहे इथून पलटवार करण्याची, कमबॅक करून देण्याची, या मॅचला जिंकून देण्याची. परंतु राजूने जे काही 2 मोठे फटके मारलेत त्या 2 मोठ्या फटक्यांनी त्याने दाखवून दिले की माझ्यामध्ये कोणती क्षमता आणि कसली क्षमता आहे. चर्चा झाली आहे, परंतु जितकी जास्त चर्चा तितकाच जास्त खर्चा. आज कारेगावामध्ये सगळे आलेले आहेत आणि कारेगावामध्ये आल्यानंतर कारेगावांच्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला जसा मिळतो तशा त्या शुभेच्छा सुद्धा या सर्व खेळाडूंना मिळतील. परंतु कोणाच्या ब्लेसिंग्स मोठ्या आहेत ते ह्या येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला दिसणार आहेत. कारण आता 2 संघ, 2 मुंबई नगरीमधील हे संघ, एका बाजूला वडाळा दुसऱ्या बाजूला चेंबूर, सातत्यानं कधी ना कधी एकमेकांसमोर आणि एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळताना दिसलेत. आज सागर समोर राजू थोडा हावी ठरतोय आणि असं असताना सागर मटकर कशा प्रकारचा चेंडू हाताळेल, राजू कशा प्रकारची त्याला नसीहत देईल, काय तो ऐतिहासिक सामना या एसपी चषकाचा बघायला मिळेल का. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेलाय आणि एकच धाव येते, सिंगल धाव. आता 2 मध्ये 8.
ज्या 3 मध्ये 12 नाही, 2 मध्ये 8, 3 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. 2 मध्ये 8, चला 2 मध्येच 8, 2 मध्ये 8. बघा जशी मॅच गरम आहे किंवा जसं मॅचचं पार्ट इकडे तिकडे होतं, आमच्या स्कोररचं बोर्ड सुद्धा इकडे तिकडे होतंय. समजून घ्या, मॅच गरम आहे त्यामुळे कदाचित ही गरमी उन्हाच्या गरमीमुळे नाही. 2 मध्ये 8. ओहो, सागर मटकर बोटांची जादू फिरली आणि अखेरकार विजय दृष्टिक्षेपात आलाय. आता फक्त तो शिक्कामोर्तब करायचा. तयारीत राहा स्वप्नील, तयारीत राहा. मॅगी येतील बघा, 4 जण येत आहेत. आणि अशा प्रकारे ही मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय मंगलमूर्ती वडाळा या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय लवर बॉय चेंबूर हा संघ. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आलेली निराशा, सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आलेल्या त्या कमी दाबात त्याने मात्र या धावपलकाला